platform that will make your chemistry your chemistry. आपला पॉलिमरचा पहिला टप्पा संपला की ज्यामध्ये आपण पॉलिमरची डेफिनेशन, पॉलिमरायझेशनची डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर बघितलं. आणि आता काय बघतोय आपण, सम इम्पॉर्टंट पॉलिमर्स चालू करायचे आजपासून. मग त्यामध्ये रबर असेल, पॉलिथिन असेल, म्हणजे त्याची प्रोसेस कशी झाली, त्याच्या युजेस काय, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, बुनायस असेल, बुनायन असेल, टेरिलिन असेल, नायलॉन असेल, असे खूप सारे जवळपास 10 ते 11 काय करायचे आपल्याला पॉलिमर शिकायचे आहेत, त्याचे युजेस शिकायचे, त्याचे प्रॉपर्टीज शिकायचे. आज आपण स्टार्ट करतोय रबरला. आता बघा, जर तुम्हाला क्वेश्चन आला एखादा पॉलिमर दिला आणि त्याच्यावरती काय लिहा, शॉर्ट नोट लिहा, तर अगदी इझी पद्धतीमध्ये तुम्ही ही शॉर्ट नोट लिहू शकताय. आणि ती कशी, तर इकडे मी काही पॉइंट्स काढले. आपलं क्लासिफिकेशन जसं केलं तेच पॉइंट्स आहेत, त्या क्रायटेरियामध्ये फक्त तुमचं पॉलिमर बसवत जायचा. आता जर आपण रबर शिकत असेल तर स्टार्ट काय, रबरचं नाव काय, रबरला पॉली आयसोप्रीन असं सुद्धा म्हटलं जातं, पॉली आयसोप्रीन. आणि आयसोप्रीन काय झालं, याचा अर्थ त्याचा मोनोमर झाला. आयसोप्रीन म्हणजे कुठलं स्ट्रक्चर बघा, 2-मिथाइल ब्यूट 1,3 डाईन. आपण याचं स्ट्रक्चर काढून घेऊया. ब्यूट म्हणजे 4 कार्बन ॲटम, 4 कार्बन ॲटम काढले. 1 आणि 3rd पोझिशनला काय आहे, डायइन आहे, म्हणजे डबल बॉन्ड आहे. फर्स्ट इथून कार्बन जर काउंट करायला चालू केला तर फर्स्ट आणि 3rd पोझिशनला काय आहे, डाय म्हणजे 2, इन म्हणजे डबल बॉन्ड आहे. 2-मिथिल, दुसऱ्या कार्बनला कोण लागलाय, मिथिल ग्रुप लागलाय. आता हायड्रोजन काय करा, बॅलन्स करून घ्या. इकडे किती हायड्रोजन असणार, 2, या कार्बनवरती 1, या कार्बनवरती 2. व्हॅलेन्सी काउंट करायची. कार्बन ॲटम इथे 2 बॉन्ड बनवलेत, याचा अर्थ उरलेले 2 कोण असणार आहेत, हायड्रोजन. या कार्बननी किती बनवले, 4, सो इकडे हायड्रोजन नाही, अँड सो ऑन. सो हा तुमचा कोण आहे, मोनोमर आहे, ज्याचं नाव आहे 2-मिथिल ब्यूट 1,3 डाईन किंवाच आयसोप्रीन, किंवाच काय आयसोप्रीन. हा काय होईल, लिनियरली ऍड होत जाईल आणि तुमचा पॉली आयसोप्रीन म्हणजेच रबर जनरेट होईल, रबर तयार होईल. आता रबर जनरली जे काही आपले इलास्टोमर्स आहेत, जनरली इलास्टोमर जे आहेत त्यांना आपण रबर असं म्हणतो. जनरली इलास्टोमर्स आर टर्म्ड ॲज रबर. बघ, जो गर्लचा हेअरबो असतो त्याला पण आपण रबर म्हणतो, इरेझरला पण आपण रबर म्हणतो, किंवा रेनी सीझन मध्ये जे शूज वापरतो त्याला आपण रबर शूज असं म्हणतो. तर जनरली जे इलास्टोमर्स आहेत, पॉलिमर जे इलास्टोमर आहेत त्यांना आपण जनरल टर्म मध्ये काय म्हणतो, रबर म्हणतो. आता हे पॉइंट्स बघा, या पॉइंटच्या साच्यामध्ये काय घालायचं आहे, तुम्हाला पॉलिमर बसवायचं आहे. पहिला सोर्स. सोर्स काय असणार आहे, तर आपण ऑलरेडी बघितलंय की आपल्याला लॅटेक्स, रबर ट्री असते, त्याचा चीक जो आहे, लॅटेक्स जो आहे, त्याच्यापासून आपल्याला रबर ऑब्टेन होतो. सो रबरचा सोर्स काय आहे, नॅचरल सोर्स आहे. प्लस आपण काय बघितलेलं, नॅचरल रबर वरती जेव्हा त्याच्या प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण कोणती तरी केमिकल प्रोसेस करतो आणि आपल्याला नवीन रबर विथ इम्प्रूव्ड प्रॉपर्टीज भेटतो, त्या रबरला आपण काय म्हणतो, वल्कनाइज्ड रबर. आणि ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, सेमी सिंथेटिक प्रोसेस. म्हणजे काय, नॅचरली ऑकरिंग होता पण आपण त्याच्यावरती काहीतरी रिॲक्शन करून नवीन पॉलिमर तयार केला. सो आपल्याकडे नॅचरल सोर्स पण आहे आणि सेमी सिंथेटिक सोर्स पण आहे. सेमी सिंथेटिक सोर्स पण आहे, नॅचरल रबर पण आहे आणि सेमी सिंथेटिक रबर म्हणजेच कोण, मी म्हटलं वल्कनाइज्ड रबर म्हणायचं. वल्कनायझेशन ही काय आहे, केमिकल प्रोसेस आहे, वल्कनाइज्ड रबर. हे ब्रॅकेटमध्ये. चला, पहिला पॉइंट आपला कव्हर झाला. सेकंड काय आहे, स्ट्रक्चर. स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चर मध्ये आपण काय म्हणतो, स्ट्रक्चर कॅन बी लिनियर, स्ट्रक्चर कॅन बी ब्रांच्ड और स्ट्रक्चर कॅन बी क्रॉस लिंक स्ट्रक्चर. आपण पहिल्यांदा बोलतोय नॅचरल रबर बद्दल. आपण कशाबद्दल बोलतोय पहिल्यांदा, सगळा नॅचरल रबर बद्दल. तर नॅचरल रबर हा लिनियर स्ट्रक्चर करतो. नॅचरल रबर काय करतो, लिनियर स्ट्रक्चर करतो. आणि वल्कनाइज्ड रबर काय करतो, तर आपण हे स्ट्रक्चर बघितलं, आठवतंय का बघा, मी रबरच्या अशा चेन्स काढलेल्या. हे कोण आहे, आयसोप्रीनचं एक युनिट, हे आयसोप्रीनचं दुसरं युनिट. ही काहीतरी प्रोसेस करतो असं म्हटलेलं. ही प्रोसेस कुठली, वल्कनायझेशन प्रोसेस. आणि ह्या रबरमध्ये कोण येतो, सल्फरचा बॉन्ड येतो, सल्फरचा कोव्हॅलेंट बॉन्ड येतो. या प्रोसेसला वल्कनायझेशन म्हटलेलं. आणि ही कोण होती मधली, क्रॉसलिंक. सो वल्कनाइज्ड रबर्स मध्ये कोण असणार आहे तुमचं, क्रॉसलिंक स्ट्रक्चर असणार आहे.
सो स्ट्रक्चरमध्ये नॅचरल रबरचं लिनियर ए लिहूया आणि सिंथेटिक रबर किंवा वल्कनाइज्ड रबरचं क्रॉसलिंक स्ट्रक्चर. नेक्स्ट कोण आहे? मोड ऑफ पॉलिमरायझेशन. जो तुमचा नॅचरल रबर आहे, जो तुमचा कोण नॅचरल रबर आयसोप्रीन पासून बनला असणार आहे, तो फ्री रॅडिकलनी इनिशिएट होतो. म्हणून मोड ऑफ पॉलिमरायझेशन कुठली असणार आहे तुमची? ॲडिशन पॉलिमरायझेशन. इन सेम वे काय होणार आहे तुमचा वल्कनाइज्ड रबर पण ॲडिशन पॉलिमरायझेशन दाखवणार आहे. सो हा झाला फर्स्ट पॉईंट. हा झाला सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट मोड ऑफ पॉलिमरायझेशन. दोन्ही रबरची कोण असते? ॲडिशन पॉलिमरायझेशन. ADD आणि वरती एन म्हणजे ॲडिशन पॉलिमरायझेशन. दोन्ही रबर ॲडिशन पॉलिमरायझेशन दाखवतात. त्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बघूया. बघा नॅचरल रबर काय म्हणतो आपण? इलास्टिक आहे किंवा इलास्टोमर आहे. आणि जेव्हा आपण इलास्टोमर शिकलो तेव्हा आपण बघितलेलं इलास्टोमर मध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तर कोण असतं? वीक व्हॅन डर वाल्स फोर्सेस असतात. रबरमध्ये वीक व्हॅन डर वाल्स फोर्सेस असतात. म्हणून तर ते काय इलास्टिक आहेत. त्यानंतर बघायचं आपल्याला नंबर ऑफ मोनोमर्स. किती मोनोमर ऍड होतात? फर्स्ट जर मी तुम्हाला विचारलं किती टाईपचे मोनोमर ऍड झाले तर एकच. पॉली आयसोप्रीनच काय झालाय? कंटिन्युअसली ऍडअप झालाय आणि तुमचा आयसोप्रीन तुमचा कंटिन्युअसली ऍडअप झाला आणि पॉली आयसोप्रीन तुम्हाला भेटला. सो ओनली वन टाइप ऑफ मोनोमर असल्यामुळे रबर तुमचा होमोपॉलिमर आहे. रबर कसा आहे? होमोपॉलिमर आहे. पण इथं मी लिहिले नंबर ऑफ मोनोमर्स किती आहेत, म्हणजे किती तुमचे आयसोप्रीनचे युनिट एकत्र येणार आहेत. तर जवळपास 2000 ते 5000 पर्यंत 2000 ते 5000 आयसोप्रीन एकत्र येतात, लिनियरली ऍड होतात आणि काय बनवतात? तुमचा पॉली आयसोप्रीन बनवतात. नेक्स्ट काय? मॉलिक्युलर वेट बघायचं आपल्याला. इकडे लिहिते मी. मॉलिक्युलर वेट पाहायचं आपल्याला. तर मॉलिक्युलर वेट किती असतं? 1,30,000 to 3,40,000. यू म्हणजे ॲटॉमिक मास युनिट. इतका बल्की तुमचा कोण असतो? नॅचरल रबर असतो. त्यानंतर त्याच्या काय लिहायच्या? प्रॉपर्टीज लिहायच्या. तर रबरच्या तुम्हाला प्रॉपर्टीज विचारल्या तर दोन प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे जेव्हा तुमचा मी ही साईड रफ करते इथे मी तुम्हाला पॉलिमरायझेशनची प्रोसेस दाखवेन, त्यातून त्याच्या दोन प्रॉपर्टीज सांगेन. ओके चला. तुमचा कोण होता? 2-मिथिल ब्यूट 1,3 डाईन म्हणजेच कोण? आयसोप्रीन. सेकंड कार्बनला मिथिल. ॲडिशन पॉलिमरायझेशन करणार आहे तो काय होईल? ॲडिशन पॉलिमरायझेशन मध्ये हा जो डबल बॉन्ड आहे तो होमोलायटिकली क्लीव्ह होईल. सिमिलर वे मध्ये हा पण डबल बॉन्ड होमोलायटिकली क्लीव्ह होईल आणि तुमचं रॅडिकल स्ट्रक्चर तयार होईल. ते कसं होईल बघा. ह्या कार्बनवरती एक रॅडिकल तयार होईल, या कार्बनवरती दुसरा रॅडिकल, खाली मिथिल आहे तसा, परत सिंगल बॉन्ड CH, इथे रॅडिकल, इथे काय येईल? CH2 आणि रॅडिकल. आता हा रॅडिकल तुमचं इकडे स्ट्रक्चर बनवेल, हा इकडे बॉन्ड बनवेल आणि हे दोन रॅडिकल काय होतील? मध्ये एक बॉन्ड बनवतील. म्हणजेच काय झालं? शॉर्ट मध्ये तुमचा हे जे दोन डबल बॉन्ड आहेत हे तुटले गेले आणि मध्ये काय होईल? डबल बॉन्ड तयार होईल. बघा कसं. CH2 या रॅडिकलने इकडे बॉन्ड बनवला, मध्ये C खाली कोण होता? तुमचा मिथाइल ग्रुप. डबल बॉन्ड आला, CH आला, इकडे कोण आलं? CH2. त्यांनी या साईडला बॉन्ड बनवला आणि हे पूर्ण स्ट्रक्चर किती वेळ रिपीट होतं? n टाइम्स रिपीट होतं. बघा हे डबल बॉन्ड तुटले, साईडला डबल बॉन्ड होते ते तुटले, डबल बॉन्ड आला कुठे? मध्ये आला. इकडचे डबल बॉन्ड तुटले, डबल बॉन्ड तुमचा कुठे आला? मध्ये आला. मिथाइल ग्रुपची जागा आहे तशी सेकंड पोझिशन आणि हा युनिट n नंबर ऑफ टाइम्स रिपीट झाला म्हणून मी काय लावलं? n लावलं आणि हा तुमचा कोण बनला? पॉली आयसोप्रीन म्हणजेच नॅचरल रबर बनला. लक्षात आलं तुम्हाला हे स्ट्रक्चर कसं बनतंय? ही झाली तुमची पॉलिमरायझेशनची प्रोसेस कशी होते. आपण बघत होतो प्रॉपर्टीज.
प्रॉपर्टीज मध्ये काय बघत होतो, दोन प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या. पहिली तर रबर कसा असतो, इलास्टिक असतो, सो तो स्ट्रेच होतो. आणि दुसरी प्रॉपर्टी लक्षात ठेवायची, त्यासाठी मी ही पॉलिमरायझेशनची प्रोसेस सांगितली. हा जो पॉलीआयसोप्रीन आहे तो कसा आहे, तो सिस पॉलीआयसोप्रीन आहे. सिस पॉलीआयसोप्रीन आहे म्हणजे सिस स्ट्रक्चर आणि ट्रान्स स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असेल. त्यातला सिस स्ट्रक्चर कोण बनवतं, पॉलीआयसोप्रीन बनवतो. सो तुमच्या ह्या झाल्या दोन रबरच्या प्रॉपर्टीज. हे सिस स्ट्रक्चर कसं बनतं जर तुम्हाला माहिती नसेल तर मी लगेच एक्सप्लेन करते. सिस म्हणजे नेमकं काय. पहिला याचा स्क्रीनशॉट करून घ्या जेणेकरून मी काय करेन, बोर्ड रफ करेन. आय होप स्क्रीनशॉट झाला असेल. आपण काय बघितलेलं, मी तुम्हाला सिस पॉलीआयसोप्रीनचं स्ट्रक्चर सांगत होते. बघा इथे मी पॉलीआयसोप्रीनचं युनिट काढलंय, एन टाइम्स आहे म्हणजे ओळखायचं पॉलीआयसोप्रीन आहे. आणि सिस पॉलीआयसोप्रीन कसा बनतोय ते बघूया. पहिलं तर तुम्ही ही डबल बॉन्ड लक्षात घ्या, सी डबल बॉन्ड सी, ती मी इथे काढायला लागले, सी डबल बॉन्ड सी. परत हा जो कार्बन आहे, ह्या कार्बनला तुमच्याकडे काय लागलंय, CH2 ची एक लिनियर चेन लागले आणि दुसरं कोण लागलंय, तुमचा मिथाइल ग्रुप लागलाय. तो मी इथं काढून घेतलीये, मिथाइल ग्रुप. सी डबल बॉन्ड सी होता. मिथाइल ग्रुप आपण ग्रीन कलरनी दाखवलाय, कुठेही दाखवू शकतो, इथे चॉईस आहे तुमच्याकडे. मी वरती दाखवला. त्याच्यानंतर काय, CH2 ची लिनियर चेन आहे. ती CH2 ची लिनियर चेन मी कुठे दाखवली, खाली दाखवली. आणि लिनियर चेन साठी मी हा क्रॉस मध्ये तुम्हाला लाईन दाखवते, झिगझॅग काय दाखवते, लाईन दाखवते. आता आपला नेक्स्ट कार्बन ॲटम बघा. हा जो दुसरा कार्बन ॲटम आहे त्याला कोण लागलाय, त्याला एक हायड्रोजन ॲटम लागलाय. कोण लागलाय, एक हायड्रोजन ॲटम लागलाय. आणि दुसरं काय लागलंय, परत एक CH2 ची चेन लागली आहे, परत एक CH2 ची चेन लागली आहे. परत आपण हायड्रोजन ॲटम काय दाखवायचा, ग्रीन ने दाखवायचा. आता मी हायड्रोजन ॲटम इथे वरच काढला आणि तुम्हाला पण वरच काढावा लागेल का, बघा मी आधी काढते स्ट्रक्चर. खाली कोण काढतोय आपण, CH2 ची चेन काढतो. तर सिस स्ट्रक्चर म्हणजे असतं काय, सिस स्ट्रक्चर म्हणजे असतं काय, डबल बॉन्ड कन्सिडर करायची. पहिल्या कार्बनला जे दोन ग्रुप लागले त्यांना प्रायोरिटी द्यायची. कशी प्रायोरिटी देतोय आपण, बल्की ग्रुप कोण आहे याच्यामध्ये, हा बल्की ग्रुप असणार आहे CH2 आणि लिनियर चेन, कारण इकडे खूप नंबर ऑफ कार्बन ॲटम असणार आहेत. सो याला काय येणार, 1 नंबर द्यायचा. तुमचा लहान ग्रुप कुठला असणार आहे, मिथिल ग्रुप, त्याला काय द्यायचं, 2 नंबर द्यायचं. आता दुसरा जो कार्बन ॲटम आहे डबल बॉन्डचा जो दुसरा कार्बन ॲटम आहे त्याला सुद्धा आता काय असणार आहे, लहान ग्रुप वरच्याच बाजूला लावायचा आणि मोठा ग्रुप कुठे लावणार, खालच्याच बाजूला लागला असणार. इथे कोण येणार मग तुमचा 1 आणि इकडे काय असणार 2. इथे 1 का आला, बल्की ग्रुप, सो ह्याला पहिली प्रायोरिटी, हा लहान ग्रुप म्हणून याला दुसरी प्रायोरिटी. आता जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर डबल बॉन्डच्या एकाच बाजूला 1 1 आलं आणि डबल बॉन्डच्या दुसऱ्या बाजूला काय आलं, 2 2. सो हे जे स्ट्रक्चर असतं त्याला काय म्हणतो आपण, सिस आयसोमर. आणि जर हे स्ट्रक्चर कसं झालं असतं, इकडे तुमचा हायड्रोजन, इकडे तुमचा CH2 आणि चेन, इकडे तुमचा हायड्रोजन, CH2 ची चेन आणि CH3. पहिल्या कार्बनचे मी तसेच लिहिले, CH3 आणि CH2 ची चेन. दुसऱ्या कार्बन वरती इंटरचेंज केले, CH2 वरती लिहिला, हायड्रोजन काय लिहिला, खाली लिहिला. इथे प्रायोरिटी देऊन बघा, ही बल्की चेन आहे, मोठी चेन आहे, याला नंबर 1 असणार आहे. ही मिथाइल ग्रुप आहे तुमचा, जो ह्याच्या कंपॅरेटिव्ह मध्ये काय आहे, लहान आहे, सो याला नंबर 2 द्यायचा. दुसऱ्या कार्बन वरती नंबर देऊया. आता लहान ग्रुप कोण आहे तुमचा, हायड्रोजन. मोठा ग्रुप कोण आहे तुमचा, बल्की चेन, सो बल्की चेनला 1 नंबर, हायड्रोजनला दुसरा नंबर. इथे बघा काय झालं, 1 1 कसं गेलं, क्रॉस मध्ये गेलं, 2 2 कसं गेलं, क्रॉस मध्ये गेलं, म्हणजे एका साइडला आलेले नाही. या स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण, ट्रान्स स्ट्रक्चर किंवा ट्रान्स आयसोमर. सो आपल्याला काय सांगितलं, पॉलीआयसोप्रीन सिस युनिट बनवतो, हे झालं तुमचं सिस युनिट. पुढे आपण कंटिन्यू करू शकतो या स्ट्रक्चरला, कारण पॉलीआयसोप्रीन आहे, हा तर फक्त आयसोप्रीन झाला. ही चेन आहे, पॉलीआयसोप्रीनच म्हणू शकतो याला सुद्धा. पण आणखी मी स्ट्रक्चर पुढे कंटिन्यू करून दाखवते कसं होतं बघा. मी खाली लिहिते CH2, जागा कमी लागेल, लवकर एक्सप्लेन होईल. C डबल बॉन्ड C, पहिल्या कार्बनला कोण आहे आणखी लागलेलं बघा. पहिल्या कार्बनला कोण लागलेलं असतं, एक तर असतो तुमचा CH2 चा युनिट जी चेन आहे, आणि दुसरं कोण असतं, मिथिल ग्रुप. दुसरं कोण असतं, मिथिल ग्रुप. आता मला सांगा, हे C डबल बॉन्ड C आहे,
याला कोण लावायचे आपल्याला, CH2 ची चेन लावायची आहे आणि दुसरं कोण लावायचं आहे, मिथिल ग्रुप लावायचं आहे. CH2 ची चेन तर इथेच आहे, CH2 ची चेन काय त्याला लगेच वरती आहे, म्हणजे CH2 ची चेन लावली आपण, सॉरी CH2 ची चेन लावली आपण. आता मी त्याला क्रॉस करते. कोण राहिला आपलं, मिथाइल ग्रुप लावायचा राहिला. तो मिथाइल ग्रुप कुठे येणार आपल्या मनाने, खाली आला. इथे तुम्हाला चॉईस राहिली नाही, बल्की ग्रुप वर आल्यामुळे मिथाइलला आपल्या मनाने काय झालं, खाली जायला लागलं. आता या कार्बनला परत 2 बॉन्ड कोण असतं, एक हायड्रोजन आणि परत तुमची मिथाइलची चेन आणि कोण, हायड्रोजन. बघा परत ह्या कार्बनचा बल्की ग्रुप कोण आहे, हा बल्की ग्रुप आहे तुमचा, वरती आहे. ह्या दोघात बल्की कोण असणार आहे, चेन असणार की हायड्रोजन, तर ऑफकोर्स चेन. तर ही चेन तुमची काय होणार, CH2 आणि चेन वरती जाणार आणि नाईला जाणे हायड्रोजनला कुठे यायला लागणार, खाली यायला लागणार. नंबर देऊन बघूया सी स्ट्रक्चर आले का. मिथाइल ग्रुप आहे आणि बल्की ग्रुप आहे. कुणाला स्ट्रक्चर 1 असणार, इकडे 1, मिथाइलला 2, हा बल्की स्ट्रक्चर 1, प्रायोरिटी पहिली याला, मग मिथाइल ग्रुपला इकडे पण प्रायोरिटी पहिली चेनला आणि दुसरी कोणाला, हायड्रोजनला. बघा डबल बॉन्डच्या वरती कोण आलं, 1 1, डबल बॉन्डच्या खाली कोण आलं, 2 2. तुम्ही असं परत एक्सटेंड करू शकता आणि ह्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो पॉलीआयसोप्रीन किंवा सिस पॉलीआयसोप्रीन. तुमच्या रबरची प्रॉपर्टी नंबर 1. आणि दुसरी काय होती, रबर तुमचा इलास्टिक आहे. आय होप तुम्हाला रबर इन डिटेल सगळा कळाला असेल. नॅचरल रबर शिकतोय आपण, अजून आपल्याला काय शिकायचं आहे, वल्कनाइज्ड रबर. चला तर बघूया वल्कनाइज्ड रबर काय. तुम्ही आता या चेनला पुढे कितीही वाढवा, तुम्हाला काय बनेल, सिस स्ट्रक्चर बनताना दिसेल, आता आपण शिकायचं आहे वल्कनाइज्ड रबर. वल्कनाइज्ड रबर बद्दल आपण पहिला पण बघितलंय. टू इम्प्रूव्ह, पहिलाच पॉइंट काय घेतो आपण त्याच्यावरती, टू इम्प्रूव्ह द प्रॉपर्टीज of natural rubber, to improve the properties of natural rubber, vulcanization process is required. Vulcanization process is needed म्हणूया. कशासाठी लागली, तर नॅचरल रबर जो आपल्याकडे होता त्याच्या प्रॉपर्टी चेंज करायला. आता प्रॉपर्टीज चेंज किंवा प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करायला म्हणजे नेमक्या कोणत्या प्रॉपर्टीज हे आपल्याला माहिती पाहिजे. तर प्रॉपर्टीज सच ॲज त्याचा टफनेस वाढवणं, त्याची स्ट्रेंथ वाढवणं असेल, टफनेस किंवा काय म्हणा टेन्साइल स्ट्रेंथ म्हणू शकता, टेन्साइल स्ट्रेंथ त्याची वाढवायची असेल, इलास्टिसिटी वाढवायची असेल, स्टिफनेस म्हणजे फ्लेक्झिबिलिटी, स्टिफनेस मध्ये चेंजेस करायचे असतील, फ्लेक्झिबल बनवायचं असेल, इलास्टिक बनवायचं असेल, टेन्साइल स्ट्रेंथ वाढवायची असेल किंवा त्याला टफ बनवायचं असेल, या प्रॉपर्टीज इन्क्रीज करण्यासाठी नॅचरल रबरवरती काहीतरी प्रोसेस केली जाते. त्या प्रोसेसला काय म्हणायचं, वल्कनायझेशन. सो वल्कनायझेशनला मी डिफाईन कसं करू शकते, तर द प्रोसेस बाय विच, अशी प्रोसेस बाय विच की जिच्यामुळे द नेटवर्क ऑफ क्रॉस लिंकेज म्हणजेच काय, तुमचा 3D नेटवर्क स्ट्रक्चर, नेटवर्क ऑफ क्रॉस लिंक्स इज इंट्रोड्यूस केलं जातं. म्हणजेच काय, क्रॉस लिंक्स आणल्या जातात तुमच्या नॅचरल रबर मध्ये. The process by which network of cross links is introduced in natural rubber. मगाशी पण बघितलं, नॅचरल रबर समजा ही तुमची पॉली कोण आहे, आयसोप्रीनची एक युनिट आहे, ही आयसोप्रीनची दुसरी युनिट आहे. वल्कनायझेशन होतं आणि ह्याच्यामध्ये कोण येतं, सल्फरची क्रॉसलिंग येते. आणि जनरली वल्कनायझेशन प्रोसेसमध्ये सल्फर वल्कनायझेशनला ज्यादा प्रायोरिटी आहे. कोणाला, सल्फर वल्कनायझेशन इज मोस्टली युज्ड. आता बघा कंडिशन्स काय आहेत.
तर नॅचरल रबरवरती आपण रिॲक्शन करतो म्हणजे नेमकं काय करतो, तर नॅचरल रबरला हीट केलं जातं सल्फर पावडरच्या प्रेझेन्समध्ये. टेम्परेचर किती असतं, 150 डिग्री सेल्सिअस. आणि तुमचा जो ऍक्सिलरेटर असतो किंवा कॅटलिस्ट असतो तो असतो ZBX म्हणजे झिंक ब्युटिल झॅन्थेट. झिंक ब्युटिल झॅन्थेट हा तुमचा ऍक्सिलरेटर आहे. ही रिॲक्शन झाली की जो तुमचा नवीन रबर असणार आहे त्याची टफनेस वाढलेली असेल, टेन्साईल स्ट्रेंथ वाढली असेल, इलास्टिसिटी वाढली असेल, ह्या प्रॉपर्टीज काय होतात त्याच्या इम्प्रूव्ह होतात. आणि ह्या रबरला आता आपण काय म्हणतो, वल्कनाइज्ड रबर म्हणतो. या रबरला आपण काय म्हणतो, वल्कनाइज्ड रबर. मी इथे रिॲक्शन लिहिते हवं तर. नॅचरल रबर किंवा कोण पॉलीआयसोप्रीन म्हणू शकता. रिॲक्शन होते आणि काय बनतो तुमचा इम्प्रूव्ड रबर किंवा वल्कनाइज्ड रबर. वल्कनाइज्ड रबर. आणि कंडिशन काय सांगितलं, रिॲक्शन म्हणजे काय, तर सल्फर पावडर असते. टेम्परेचर किती असतं, 150 डिग्री सेल्सिअस. आणि तुमचा जो ऍक्सिलरेटर असतो तो कोण असतो, ZBX. ZBX आपण इथं परत लिहून घ्या. ऍक्सिलरेटर कोण आहे, ZBX म्हणजेच कोण तुमचा झिंक ब्युटिल झॅन्थेट. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, झिंक ब्युटिल झॅन्थेटच्या प्रेझेन्समध्ये. आता बघा, झिंक पावडर आपण वापरतो तर याचं काहीतरी प्रमाण असेल वापरायचं. द मोर झिंक पावडर इज यूज्ड, तुमचा वल्कनाइज्ड रबर किंवा नॅचरल रबर कसा होत राहतो, मोर हार्ड बनत जातो, नॉन इलास्टिक बनत जातो. जर आपण एक्सेसिव्ह वापरला, एक्सेसिव्ह म्हणजे किती, तर इथे पॉईंट लक्षात घ्या हॅशटॅग मध्ये. जेव्हा तुम्ही 40 to 45% जर सल्फर वापरला तर तुमचा कोण तयार होतो, इबोनाइट तयार होतो. इबोनाइट हे एक्झाम्पल आहे. 40 to 45% जर तुम्ही सल्फर वापरला असेल तर. आणि हा कसा आहे, तर हा हार्ड आहे अँड नॉन इलास्टिक आहे. इतका इलास्टिक नाही किंवा नॉन इलास्टिक आहे, पण प्रमाण कसं त्याचं खूपच जास्त आहे, जवळपास 50%, 40 to 45% पर्यंत तुम्ही काय वापरलं त्याच्यामध्ये, सल्फर वापरलं. आता हे सल्फर इंट्रोड्यूस होतं कसं ऍक्च्युली हे आपल्याला बघायचं आहे. ते बघण्यापूर्वी लगेच स्क्रीनशॉट करून घ्या याचा. मी बोर्ड क्लिअर करेन. आपण काय बघायचं लगेच, कसं सल्फर इंट्रोड्यूस्ड होतं तुमच्या पॉलीआयसोप्रीन मध्ये. मला पूर्ण बोर्ड लागेल, मी फुल बोर्ड रफ करते आता. चलो, पहिलं तर मी स्ट्रक्चर काढतीये. नॅचरल रबर म्हणजे पॉलीआयसोप्रीनचं. कसा काढलेला आपण, इथे डबल बॉन्ड होती ती आत शिफ्ट होते आणि इकडचे काय होते, तुटूनच जाते. हा CH2 युनिट इकडे n नंबर ऑफ स्ट्रक्चर मध्ये, हा n. आता हे स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. CH2C, CH3 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2 अँड n नंबर ऑफ टाइम्स. हे तुमचं पॉलीआयसोप्रीनचं स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सल्फर इंट्रोड्यूस करायचं आहे. सल्फर इंट्रोड्यूस करायचं आहे. हा सल्फर ॲटम काय करू शकतो, एक सल्फर ॲटम ऍड होईल, 2 होईल, 3 होईल, इट डिपेंड्स. आता आपण 3 सल्फर ॲडिशन बघतोय. 3 ॲटम्स कसे सल्फरचे ऍड होतात या रिंग मध्ये. तर बघा मी काय करते, हा युनिट आहे तसा काढून घ्यायचा पहिल्यांदा. मी हा का लक्षात ठेवा म्हणते ते पण बघा. तर हा जर स्ट्रक्चर तुम्हाला आलं नाही काढायला तर तुम्ही पुढचं स्ट्रक्चर बनवू शकणार नाही. यातला एक मी काढला, ठीक आहे. आता हा जो सल्फर ऍड होणार आहे तो कुणावरती ऍड होतो, या डबल बॉन्डला तोडून ऍड होतो. नेहमी ऍडिशन रिॲक्शन कशी होते, डबल बॉन्डला तोडून होत असते. तर हा डबल बॉन्ड जो आहे तो तुटतो. तो काय होतो, तुटतो. सो आपण याला पुसूया. तो तुटला आता आणि याच्यामध्ये काय ऍड होतंय, सल्फर ऍड व्हायला लागतो. वरती मी 3 सल्फर ऍड केले, ही डबल बॉन्ड तुटली, इकडे पण काय होणार, 3 सल्फर ऍड होणार. खाली पण काय असणार आहे, n नंबर ऑफ आहेत ना तुमचे पॉलीआयसोप्रीनचे युनिट्स. सो आयसोप्रीनचे युनिट, सो खाली पण तुमचा कोण असणार आहे, ही अशी चेन आहे इकडे. ही काय आहे, इकडे चेन आहे तुमची मोठी. आणि दुसरी, आता हे लिनियर स्ट्रक्चरच बनवतात आणि लिनियर स्ट्रक्चर मध्ये बघितलेलं आपण
हे जेव्हा लिनियर स्ट्रक्चर आहे ते याच्या खाली पण याची रिंग असणार आहे, याची काय असणार आहे, स्ट्रेट चेन असणार आहे. सो मी ही काय काढली, पहिली चेन काढली, दुसरी चेन मी कुठे काढतीये, खाली काढतीये बघा. सी डबल बॉन्ड सी एच CH2 ही चेन आणखी पुढे काय झाली असेल, एक्सटेंड झाली असेल. इकडे कोण आहे तुमचा मिथाइल ग्रुप आहे, इकडे कोण आहे तुमचं परत CH2 आहे आणि ही चेन पण पुढे काय झाली असणार आहे, कंटिन्यू झाली असणार आहे. परत काय होणार आहे बघा, तुमचा हा डबल बॉन्ड तुटला, डबल बॉन्ड तुटल्यावर काय होणार, इकडे सल्फर इंट्रोड्यूस होणार. आता हा सल्फर कुठला आहे, हाच 3, हेच 3 सल्फर आहे की जी तुमची लिनियर चेन बनली आणि हा डबल बॉन्ड तोडून काय परत खाली 3 वेळा सल्फर ऍड केला, परत खाली सेम प्रोसेस होणार. अशा प्रकारे तुमचे सल्फर काय होतात, ऍड होत जातात, क्रॉसलिंक्स काय होतात, इंट्रोड्यूस होतात तुमच्या नॅचरल रबर मध्ये. आता हा कोण झाला तुमचा वल्कनाइज्ड रबर झाला, जो कसा आहे सेमी सिंथेटिक आहे. आय होप तुम्हाला इंट्रोडक्शन ऑफ सल्फर, इंट्रोडक्शन ऑफ नेटवर्क क्रॉस लिंकेजेस म्हणजेच वल्कनायझेशनची प्रोसेस कशी आहे ही कळाली असेल. ओके, आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय बघायचं, पॉलिइथिन बघायचं. आपण आज काय बघितलं, नॅचरल हा रबर हा पॉलिमर बघितला. तो नॅचरल पण आहे, सेमी सिंथेटिक पण आहे. नॅचरल रबर जर तुम्हाला शॉर्ट नोटला विचारला तर कसं पॉइंट सांगितले त्या पॉइंट मध्ये फक्त तो बसवत जायचा. वल्कनाइज्ड रबर विचारलं तर पहिला पॉइंट काय लिहिताय तुम्ही, वल्कनायझेशन प्रोसेस लागतेच कशासाठी, पहिला तर ती लागते कशाला, प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करायला नॅचरल रबरच्या. त्यानंतर कोणत्या 4 प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करतो आपण, त्या प्रॉपर्टीज लिहायच्या. वल्कनायझेशन प्रोसेसची जी डेफिनेशन आपण इकडे लिहिलेली काय, द प्रोसेस बाय विच नेटवर्क क्रॉस लिंकेजेस आर इंट्रोड्यूस्ड इन नॅचरल रबर इज कॉल्ड ॲज वल्कनायझेशन प्रोसेस. ही डेफिनेशन लिहायची. चौथा पॉइंट लिहायचा की सल्फर वल्कनायझेशन हे काय करतो आपण मोस्टली प्रेफर करतो आणि त्यानंतर कसा सल्फर ऍड होतो अक्रॉस द डबल बॉन्ड हे स्ट्रक्चर काढायचं. ही झाली तुमची अगदी सिंपल वल्कनाइज्ड रबरची शॉर्ट नोट. नॅचरल रबरवर तर मी तुम्हाला काय सांगितले, सरळ सरळ क्लासिफिकेशन आपण कसं शिकलो त्याच्या साच्यामध्ये त्यांना बसवत जायचं. उद्या आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय बघतोय, पॉलिइथिन बघतोय. पॉलिइथिनचे पण 2 टाईप आहेत, लो डेन्सिटी पॉलिइथिन, हाय